एक शांत साध्या गावात एक वृद्ध दाम्पत्य राहत होतं. गणपतराव आणि त्यांची पत्नी सावित्री दोघांनीही आयुष्यभर कष्ट करून आपलं घर उभं केलं होतं. उन्हात पावसात दिवस रात्र मेहनत करत त्यांनी शेती केली आणि प्रत्येक रुपया जपून साठवला. त्यांच्यासाठी स्वतःचं सुख कधीच महत्वाचं नव्हतं. त्यांचं सगळं आयुष्य त्यांच्या मुलांसाठी होतं. त्यांनी 2 मुलांना मोठं केलं, त्यांना चांगलं शिक्षण दिलं, त्यांच्या प्रत्येक स्वप्नासाठी ते झटले. कधी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या, कधी स्वतःच्या गरजा दाबल्या. फक्त एकच विचार मनात होता, आपल्या मुलांचं आयुष्य चांगलं असावं. वेळ गेली, मुलं मोठी झाली, त्यांचं लग्न झालं आणि घरात नवं आयुष्य सुरू झालं. आता गणपतराव आणि सावित्रीबाई आयुष्याच्या त्या टप्प्यावर आले होते जिथे त्यांना फक्त एकच अपेक्षा होती, मुलांनी आपल्याला साथ द्यावी, आपली काळजी घ्यावी. आणि याच विश्वासातून एक दिवस त्यांनी मोठा निर्णय घेतला. त्यांनी ठरवलं, आपली सगळी प्रॉपर्टी मुलांच्या नावावर करूया. त्यांना वाटलं, आपण सगळं दिलं तर मुलंही आपल्यासाठी सगळं करतील. त्यांच्या मनात पूर्ण विश्वास होता की म्हातारपणात त्यांना कधीच एकटं वाटणार नाही. पण कधी कधी आयुष्यात आपण जे निर्णय घेतो तेच आपल्यासाठी सर्वात मोठं वळण ठरतात. आणि त्यांनाही अजून माहीत नव्हतं की हा एक निर्णय त्यांच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलणार होता. सुरुवातीला सगळं नकळत सुरळीत चालू होतं. गणपतराव आणि सावित्रीबाई त्यांच्या निर्णयावर खुश होते, कारण त्यांना वाटत होतं आता आपली जबाबदारी संपली आणि मुलं आपल्याला प्रेमाने सांभाळतील. पहिल्या काही दिवसात मुलंही व्यवस्थित वागत होती, आदराने बोलत होती, काळजी घेत होती. पण हळूहळू काहीतरी बदलायला लागलं आणि तो बदल इतका हळू होता की सुरुवातीला कोणालाच जाणवलं नाही. मुलांच्या बोलण्यातला गोडवा कमी झाला, त्यांच्या आवाजात कडकपणा यायला लागला. पूर्वी जे वाक्य प्रेमाने ऐकायला मिळायचं, तुम्ही आता आराम करा, तेच वाक्य आता टोमण्यासारखं वाटू लागलं. आणि काही दिवसांनी ते वाक्य पूर्णपणे बदललं. तुम्ही आमच्यावर ओझं आहात. हे शब्द ज्यांना ऐकायची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती. सावित्रीबाई काही क्षण गप्प राहिल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, पण त्यांनी काहीच बोललं नाही, कारण आई म्हणून त्या अजूनही मुलांची बाजूच समजून घेत होत्या. पण हळूहळू त्या घरात त्यांची जागा कमी होत गेली. सावित्रीबाईंना स्वयंपाकघरात जाणं थांबवलं गेलं. ज्या स्वयंपाकघरात त्यांनी आयुष्यभर काम केलं होतं त्याच ठिकाणी आता त्यांना परकं वाटायला लागलं. तुम्ही बसून राहा, तुम्हाला काही करायची गरज नाही, असं सांगितलं जात होतं. पण त्या शब्दांमागे काळजी नव्हती, तर दूर ठेवण्याची भावना होती. गणपतरावांचंही तेच झालं. त्यांना शेजाऱ्यांशी बोलण्यासाठी मर्यादा घातल्या गेल्या. घरात येणाऱ्या लोकांशीही ते मोकळेपणाने बोलू शकत नव्हते. त्यांना असं वाटायला लागलं की ते त्यांच्या स्वतःच्या घरातच पाहुणे झाले आहेत. एक एक करून त्यांच्या आयुष्यातील सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्याकडून काढून घेतल्या गेल्या. त्यांच्या निर्णयाचा अधिकार, त्यांचं मत, त्यांची ओळख सगळंच नाहीसं होत गेलं. आणि सगळ्यात जास्त दुखावणारी गोष्ट म्हणजे हे सगळं त्यांच्या स्वतःच्या मुलांकडून होत होतं. त्या मुलांकडून ज्यांच्यासाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट केली. त्या रात्री गणपतराव आणि सावित्रीबाई शांतपणे एका कोपऱ्यात बसले होते.
दोघही एकमेकांकडे बघत होते, पण बोलायला शब्द नव्हते. कारण कधी कधी दुःख इतकं खोल असतं की ते शब्दात व्यक्तच होत नाही. त्यांच्या मनात एकच प्रश्न होता, आपण कुठे चुकलो? पण उत्तर कुठेच नव्हतं. आणि हळूहळू त्या घरात त्यांचं अस्तित्वच कमी होत गेलं. ते जिवंत होते, पण जणू अदृश्य झाले होते. एक दिवस सगळं नेहमीसारखंच सुरू होतं. घरात नेहमीप्रमाणे कामाची धावपळ होती. स्वयंपाकघरात भांड्याचा आवाज येत होता आणि हॉलमध्ये टीव्ही चालू होता. सगळं नकळत सामान्य दिसत होतं, पण त्या शांततेच्या मागे एक न बोललेलं तणावाचं वातावरण होतं. सावित्रीबाई हळूहळू उठल्या. त्यांच्या पावलांमध्ये आता ताकद नव्हती, पण तरीही त्यांनी स्वतःला सावरलं. त्या स्वयंपाकघराच्या दाराजवळ जाऊन उभ्या राहिल्या. काही क्षण त्या तिथेच थांबल्या, जणू परवानगीची वाट पाहत होत्या. कारण आता ते त्यांचं स्वतःचं घर उरलं नव्हतं. आणि ते स्वयंपाकघर जिथे त्यांनी आयुष्यभर प्रेमाने अन्न बनवलं होतं, तेही आता त्यांच्यासाठी परकं झालं होतं. थोड्या संकोचाने त्यांनी हळू आवाजात विचारलं, आज जेवायला काय बनवलं आहे? हा प्रश्न खूप साधा होता. त्यामध्ये कुठलाही हट्ट नव्हता, कुठलीही तक्रार नव्हती. फक्त एक आई, जिला तिच्या घरात काय चाललं आहे हे जाणून घ्यायचं होतं. पण त्या एका साध्या प्रश्नाने सगळं बदलून गेलं. सुनेने अचानक रागाने उत्तर दिलं, तुम्हाला रोज काहीतरी स्पेशल हवं असतं का? तो आवाज, तो टोन, त्या शब्दांमधील चीड. सावित्रीबाई काही क्षण तिथेच थांबल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव बदलला. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, पण त्यांनी ते बाहेर येऊ दिलं नाही. त्या शांतपणे मागे वळल्या आणि काहीही न बोलता हळूहळू तिथून निघून गेल्या. गणपतराव हॉलमध्ये बसले होते. त्यांनी हे सगळं ऐकलं होतं. त्यांच्या मनात खूप काही चालू होतं. राग होता, दुःख होतं, असह्यता होती. पण त्यांनी काहीच बोललं नाही, कारण त्यांना माहीत होतं आता बोलून काहीही बदलणार नाही. त्या दिवशी घरात सगळं नेहमीसारखंच चालू होतं. लोक खात होते, बोलत होते, हसत होते. पण त्या सगळ्यात दोन माणसं पूर्णपणे तुटली होती. संध्याकाळ झाली आणि रात्रीचं अंधार घरभर पसरला. त्या रात्री गणपतराव आणि सावित्रीबाई त्यांच्या छोट्या खोलीत बसले होते. दोघेही शांत होते. कोणीही काही बोलत नव्हतं. फक्त भिंतीवरच्या घड्याळाचा आवाज येत होता. टिक टिक टिक. तो आवाज जणू त्यांच्या मनातल्या वेदनेला अजून वाढवत होता. सावित्रीबाईंच्या डोळ्यातून हळूहळू अश्रू वाहू लागले. त्यांनी डोळे पुसले, पण ते अश्रू थांबत नव्हते. गणपतराव त्यांच्याकडे बघत होते, पण त्यांच्याकडेही शब्द नव्हते. कारण कधी कधी दुःख इतकं खोल असतं की ते शब्दांमध्ये मांडता येत नाही. त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. त्या नजरेत खूप काही होतं. वेदना, अपमान आणि एक न सांगितलेलं दुःख. त्यांच्या मनात एकच प्रश्न फिरत होता, आपण आयुष्यभर काय केलं? ज्या मुलांसाठी त्यांनी आयुष्य घालवलं, त्यांच्यासाठी स्वतःचं सुख बाजूला ठेवलं, आज त्याच मुलांकडून त्यांना असा अपमान सहन करावा लागत होता. त्या रात्री त्यांना झोप लागली नाही. दोघही जागे होते आणि भूतकाळ आठवत होते. ज्या दिवसात घरात हसू होतं, ज्या दिवसात मुलं त्यांच्या भोवती फिरायची आणि आज त्या घरात तेच लोक त्यांना ओझं समजत होते. हळूहळू त्यांच्या मनात एक गोष्ट स्पष्ट होत होती, आता काहीतरी बदलायला हवं. तो क्षण फक्त दुःखाचा नव्हता, तो क्षण
एका मोठ्या निर्णयाची सुरुवात होता. एक दिवस सगळं नेहमीसारखंच चालू होतं. घरात आपापल्या कामाची धावपळ होती. प्रत्येक जण आपल्या दुनियेत व्यस्त होता. पण त्या दिवशी एक अनपेक्षित घटना घडली. गणपतराव अचानक आजारी पडले. सुरुवातीला त्यांना थोडा अशक्तपणा जाणवला. डोकं हलकं वाटत होतं. पायात ताकद नव्हती. त्यांनी स्वतःला सावरायचा प्रयत्न केला, पण काही वेळातच ते खुर्चीवरच बसून राहिले. सावित्रीबाई घाबरल्या. त्या लगेच त्यांच्या जवळ आल्या. काय झालं? त्या चिंतेने विचारू लागल्या. गणपतराव काही क्षण बोलू शकत नव्हते. त्यांचा श्वास जड झाला होता. सावित्रीबाईंनी लगेच मुलांना आवाज दिला. अरे बघा ना, बाबांना काहीतरी होतंय. पण त्या आवाजाकडे कोणी लक्ष दिलं नाही. एक होता फोनमध्ये व्यस्त होता, दुसरा टीव्ही बघत होता. कोणालाही वेळ नव्हता. सावित्रीबाई पुन्हा पुन्हा हाक मारत होत्या. त्यांच्या बोलण्यामध्ये घाई होती, भीती होती. पण घरातल्या लोकांसाठी तो फक्त एक साधा आवाज होता. शेवटी त्यातील एक मुलगा आला, पण त्याच्या चेहऱ्यावर काळजी नव्हती, तर त्रास दिसत होता. तो म्हणाला, आता काय झालंय परत? थोडं शांत बसा ना. हे ऐकून सावित्रीबाईंचं मन तुटलं. त्या क्षणी त्यांना समजलं की परिस्थिती किती बदलली आहे. गणपतराव अजूनही तिथेच बसले होते. त्यांना डॉक्टरकडे नेण्याची गरज होती, पण कोणीही पुढे आलं नाही. कोणीही म्हणालं नाही, चला आपण लगेच हॉस्पिटलला जाऊ. वेळ जात होती आणि परिस्थिती गंभीर होत होती. शेवटी शेजाऱ्यांनी मदत केली. त्यांनी गणपतरावांना डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरांनी तपासणी केली आणि सांगितलं त्यांना खूप अशक्तपणा आहे आणि मानसिक ताणही खूप आहे. हे ऐकून सावित्रीबाईंच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्यांना माहित होतं हा ताण कशामुळे आहे. त्या रात्री गणपतराव घरी परत आले, पण त्या दिवसाने त्यांच्या मनात खूप काही बदलून टाकलं होतं. ते शांतपणे त्यांच्या खोलीत बसले होते आणि भूतकाळ आठवत होते. ज्या दिवसात ते मजबूत होते, ज्या दिवसात ते सगळ्यांसाठी उभे होते, आणि आज त्यांच्यासाठी कोणीही उभं नव्हतं. त्यांच्या मनात एक विचार पुन्हा पुन्हा येत होता. आपण सगळं दिलं, पण स्वतःसाठी काहीच ठेवलं नाही. ही फक्त एक ओळ नव्हती, ही त्यांच्या आयुष्याची सत्यता होती. त्या एका वाक्यात त्यांच्या आयुष्यभराच्या निर्णयाचं ओझं होतं. त्या रात्री त्यांनी झोपायचा प्रयत्न केला, पण डोळे मिटत नव्हते. प्रत्येक क्षण त्यांना एकच गोष्ट आठवत होती, आपण चुकलो, पण त्या चुकांना आता सुधारण्याची वेळ आली होती. गणपतरावांनी सावित्रीबाईंकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यातही तेच दुःख होतं. दोघांमध्ये काही क्षण शांतता होती आणि मग गणपतराव हळू आवाजात म्हणाले, आता पुरे झालं. त्या शब्दांमध्ये राग नव्हता, पण एक ठाम निर्णय होता. सावित्रीबाईंनी काहीच विचारलं नाही, कारण त्यांना कळालं होतं की हे फक्त एक वाक्य नाही, तर त्यांच्या आयुष्याचं नवीन वळण आहे. त्या रात्री त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. आता उरलेलं आयुष्य आपण स्वतःसाठी जगायचं. तो निर्णय सोपा नव्हता, पण तो आवश्यक होता. कारण कधी कधी आपण स्वतःसाठी उभं राहिल्याशिवाय कोणीही आपल्यासाठी उभं राहत नाही. तो क्षण फक्त जाणीवेचा नव्हता, तो क्षण त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात होता. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, पण ही सकाळ नेहमीसारखी नव्हती. गणपतराव आणि सावित्रीबाई शांतपणे उठले. दोघांच्याही चेहऱ्यावर एक वेगळाच निर्धार दिसत होता. काल रात्री घेतलेला निर्णय आज कृतीत उतरवायचा होता. घरात सगळे आपापल्या कामात व्यस्त होते. कोणालाही त्यांच्या मनात काय चाललं आहे याची कल्पनाही नव्हती. गणपतरावांनी हळू आवाजात म्हटलं, चल आपण जाऊया. सावित्रीबाईंनी मान हलवली.
त्यांनी काहीही विचारलं नाही, कारण त्यांना माहीत होतं आता मागे वळून बघायचं नाही. दोघंही शांतपणे घराबाहेर पडले. त्या घराच्या दारातून बाहेर जाताना त्यांच्या डोळ्यांसमोर अनेक आठवणी येत होत्या. त्या घरात त्यांनी आयुष्य घालवलं होतं. हसू, आनंद, कष्ट सगळं काही त्या भिंतींमध्ये साठवलेलं होतं. पण आज त्या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचं होतं स्वतःचा सन्मान. ते सरळ गावातील वकिलाच्या ऑफिसमध्ये गेले. वकील त्यांना ओळखत होता, कारण गावात सगळे एकमेकांना ओळखत असतात. तो आदराने म्हणाला, "या, बसा. काय काम आहे?" गणपतराव काही क्षण शांत राहिले, जणू ते योग्य शब्द शोधत होते. आणि मग त्यांनी हळूहळू सगळं सांगायला सुरुवात केली. त्यांनी त्यांचा निर्णय, त्यांची परिस्थिती आणि गेल्या काही महिन्यात त्यांनी काय सहन केलं सगळं स्पष्टपणे सांगितलं. वकील शांतपणे ऐकत होता. त्याच्या चेहऱ्यावर गंभीरता होती, कारण त्याला कळत होतं ही फक्त एक लीगल केस नाही, ही एका आयुष्याची वेदना आहे. काही वेळाने तो हळू आवाजात म्हणाला, "तुम्ही जे केलं ते विश्वासाने केलं, पण आता तुम्हाला स्वतःसाठी उभं राहणं गरजेचं आहे." गणपतरावांनी त्याच्याकडे पाहिलं आणि ठामपणे म्हणाले, "आम्हाला आमची प्रॉपर्टी परत हवी आहे." त्या शब्दांमध्ये आता भीती नव्हती, तर आत्मविश्वास होता. वकिलाने मान हलवली आणि त्यांना मार्ग समजावून सांगायला सुरुवात केली, "जर तुम्ही लीगल प्रोसेस फॉलो केली तर काही वेळ लागेल, पण तुम्ही तुमचा हक्क परत मिळवू शकता." सावित्रीबाई शांतपणे ऐकत होत्या. त्यांच्या डोळ्यात आता एक नवीन चमक होती. ती आशेची होती. काही कागदपत्र तयार झाली, स्वाक्षऱ्या झाल्या आणि प्रक्रिया सुरू झाली. तो प्रवास सोपा नव्हता, पण प्रत्येक पावलावर त्यांचा आत्मविश्वास वाढत होता. पहिल्यांदाच ते स्वतःसाठी काहीतरी करत होते. काही दिवसांनी त्यांना चांगली बातमी मिळाली. त्यांची प्रॉपर्टी परत त्यांच्या नावावर आली होती. तो क्षण त्यांच्यासाठी खूप मोठा होता. सावित्रीबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. गणपतराव शांतपणे हसत होते, कारण त्यांनी फक्त प्रॉपर्टी परत मिळवली नव्हती, त्यांनी त्यांचा सन्मान परत मिळवला होता. आणि मग त्यांनी पुढचा निर्णय घेतला. आता आपण इथून निघायचं. त्या घरात राहणं आता त्यांना योग्य वाटत नव्हतं. त्यांनी ठरवलं, आपण स्वतःचं छोटंसं घर घेऊ किंवा शांतपणे वृद्धाश्रमात राहू. कारण त्यांना आता शांती हवी होती, आदर हवा होता आणि सन्मानाने जगायचं होतं. त्या दिवशी ते दोघं पुन्हा एकदा घराबाहेर पडले. पण यावेळी ते कमजोर नव्हते, ते मजबूत होते, कारण त्यांनी स्वतःसाठी उभं राहायला शिकलं होतं. आणि तो क्षण त्यांच्या आयुष्याचा सर्वात मोठा विजय होता. काही दिवसातच गणपतराव आणि सावित्रीबाईंनी त्यांचं सगळं लीगली परत मिळवलं. तो प्रवास सोपा नव्हता, पण त्या प्रत्येक संघर्षानंतर त्यांना एक गोष्ट नक्की कळली होती, आपण अजूनही मजबूत आहोत. आणि मग एक दिवस त्यांनी शांतपणे निर्णय घेतला, त्या घरातून बाहेर पडण्याचा, ज्या घरात ते आयुष्यभर राहिले होते, जिथे प्रत्येक भिंतीत आठवणी होत्या, हसू होतं, आनंद होतं. तेच घर आता त्यांच्यासाठी वेदनेचे कारण बनलं होतं. त्या दारातून बाहेर पडताना सावित्रीबाईंचे डोळे भरून आले. गणपतरावांनी एकदा मागे वळून पाहिलं, पण यावेळी त्यांच्या मनात दुःख नव्हतं, कारण त्यांनी ठरवलं होतं, आता भूतकाळ नाही, आता पुढचं आयुष्य जगायचं. सुरुवातीचे काही दिवस थोडे अवघड होते. नवीन जागा, नवं वातावरण, नवीन सवयी, सगळं काही वेगळं होतं. पण त्या सगळ्यात एक गोष्ट खूप खास होती, मनाची शांतता. कोणीही त्यांना कमी लेखत नव्हतं, कोणीही त्यांच्यावर ओरडत नव्हतं. ते त्यांच्या मनाने जगत होते. ते एका छोट्या साध्या घरात राहायला गेले, जिथे सुविधा कमी होत्या, पण सन्मान भरपूर होता. सावित्रीबाई पुन्हा हळूहळू स्वयंपाक करू लागल्या. त्या प्रेमाने अन्न बनवत होत्या आणि गणपतराव त्यांच्या बाजूला बसून त्यांच्याशी गप्पा मारत होते. तो छोटासा क्षण त्यांच्यासाठी खूप मोठा आनंद होता.
आता त्यांच्या आयुष्यात गोंधळ नव्हता, तणाव नव्हता, फक्त साधं शांत आयुष्य होतं. सकाळी उठून ते एकत्र चहा पित होते, जुन्या आठवणींवर हसत होते. कधी कधी ते गावात फिरायला जात होते, लोकांशी बोलत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता त्यांना स्वतःचं अस्तित्व जाणवत होतं. पूर्वी ते जणू त्यांच्या स्वतःच्या घरातच हरवले होते, पण आता ते पुन्हा स्वतःला शोधत होते. गणपतराव आणि सावित्रीबाई आता खऱ्या अर्थाने जगत होते. ते शांत होते, ते आनंदी होते आणि सर्वात महत्त्वाचं, ते स्वाभिमानी होते. कारण त्यांनी एक गोष्ट शिकली होती, घर मोठं असण्यापेक्षा तिथे मिळणारा सन्मान मोठा असतो. शांती आणि सन्मान हे कुठल्याही मोठ्या घरापेक्षा जास्त मौल्यवान असतात. काही दिवसांनी गणपतराव आणि सावित्रीबाई घर सोडून गेल्याची बातमी मुलांपर्यंत पोहोचली. त्यांना कळलं की बाबांनी सगळं परत मिळवलं आणि शांतपणे स्वतःचं आयुष्य निवडलं. त्या क्षणी त्यांच्या मनात पश्चाताप जागा झाला. ते धावतच त्यांच्या नवीन घराकडे आले. दारासमोर उभं राहून त्यांच्या डोळ्यात पश्चाताप स्पष्ट दिसत होता. ते आत आले आणि थरथरत्या आवाजात म्हणाले, बाबा, आम्हाला माफ करा. गणपतराव शांतपणे त्यांच्याकडे पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर राग नव्हता, पण एक खोल अनुभव दिसत होता. काही क्षण शांतता होती आणि मग ते हळू आवाजात म्हणाले, माफी शब्दांनी नाही, वागण्यात दिसते. त्या एका वाक्यात त्यांनी सगळं सांगून टाकलं. तो क्षण फक्त माफीचा नव्हता, तर शिकवणीचा होता. त्या क्षणी घरात फक्त शांतता पसरली होती. मुलं समोर उभी होती, त्यांच्या डोळ्यात पश्चाताप होता, पण वेळ निघून गेली होती. गणपतरावांनी शांतपणे त्यांच्याकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाले, आम्ही आयुष्यभर तुमच्यासाठी जगलो, पण आता उरलेलं आयुष्य आम्ही स्वतःसाठी जगणार. त्या शब्दांमध्ये राग नव्हता, पण एक खोल सत्य होतं. सावित्रीबाईंनीही शांतपणे मान हलवली. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण यावेळी ते अश्रू दुःखाचे नव्हते, तर स्वतःला सापडल्याचे होते. त्या क्षणी मुलांना कळलं की काही चुका अशा असतात ज्या कधीच भरून निघत नाहीत आणि काही नात्यांमध्ये उशिरा झालेली जाणीव खूप महागात पडते. कधी कधी आपण आयुष्यात इतके गुंतून जातो की आपण काय देतोय आणि काय गमावतोय याचा विचारच करत नाही. विशेषतः जेव्हा विषय येतो प्रेमाचा. आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्यासाठी न कळत काही द्यायला तयार असतो. त्यांचं सुख, त्यांची गरज हेच आपलं ध्येय बनतं आणि हळूहळू आपण स्वतःला विसरायला लागतो. आपल्या भावना, आपली स्वप्न, आपला सन्मान सगळं काही मागे राहतं. आपल्याला असं वाटतं मी सगळं देतोय म्हणजे मी खूप प्रेम करतोय. पण खरंच का? प्रेम म्हणजे फक्त देणं असतं का? की प्रेमात स्वतःचं अस्तित्व जपणं ही तितकंच महत्त्वाचं असतं? ही कथा आपल्याला हाच प्रश्न विचारायला भाग पडते. गणपतराव आणि सावित्रीबाईंनी त्यांच्या मुलांसाठी सगळं दिलं. त्यांनी त्यांच्या आयुष्याची प्रत्येक कमाई, प्रत्येक मेहनत, प्रत्येक स्वप्न, सगळं काही मुलांच्या आनंदासाठी खर्च केलं. पण त्या सगळ्यात त्यांनी एक गोष्ट विसरली, स्वतःचा विचार करणं. त्यांना वाटलं आपण सगळं दिलं तर प्रेमाने बदल्यात प्रेम मिळेल, पण आयुष्य नेहमी आपल्या अपेक्षेप्रमाणे चालत नाही. कधी कधी आपण जितकं देतो तितकंच आपल्याला गमवावं लागतं आणि तेव्हा आपण स्वतःलाच प्रश्न विचारतो, मी इतकं का दिलं? पण त्या प्रश्नाचं उत्तर कधी कधी खूप उशिरा मिळतं. म्हणूनच या कथेचा खरा संदेश हा आहे, सगळं देणं म्हणजे प्रेम नाही आणि स्वतःचा सन्मान जपणं ही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण जर आपण स्वतःलाच हरवून बसलो तर त्या प्रेमाचा अर्थ काय उरतो? प्रेमात त्याग असतो, पण त्या त्यागाची एक मर्यादा असते. त्या मर्यादेपलीकडे गेलं की प्रेम राहत नाही आणि फक्त वेदना उरते. म्हणून आपल्या आयुष्यात आपण कितीही जवळच्या लोकांसाठी जगलो तरी एक गोष्ट कधीच विसरू नका, स्वतःसाठी जगणं ही तितकंच गरजेचं आहे. स्वतःचा सन्मान, स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःची किंमत ही गोष्ट जपणं हाच खरा आत्मसन्मान आहे. आणि जेव्हा आपण स्वतःचा सन्मान जपतो तेव्हाच इतर लोकही आपल्याला सन्मान देतात. ही कथा फक्त एक गोष्ट नाही, ही एक शिकवण आहे जी प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे. प्रेम करा,
पण स्वतःला हरवून नाही. कारण स्वतःचा सन्मान जपणं हाच खरा प्रेमाचा पाया असतो. गणपतराव आणि सावित्रीबाईंचा प्रवास आपल्याला एक गोष्ट नक्की शिकवून जातो. आयुष्यात सगळं देताना स्वतःला हरवू नका. जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल, जर या कथेतील वेदना आणि सत्य तुम्हाला जाणवलं असेल, तर एक छोटंसं काम नक्की करा. या व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये लिहा, आई-बाबांचा सन्मान करा आणि अशाच हृदयस्पर्शी कथांसाठी मनस्पर्श कथाला सबस्क्राईब करा. कारण कधी कधी एक छोटीशी कृती कोणाचा विचार बदलू शकते. आणि शेवटी ही एक ओळ नेहमी लक्षात ठेवा, पैसा आणि प्रॉपर्टी देणं सोपं असतं, पण स्वतःचा सन्मान गमावणं खूप महाग पडतं.